साखरा गावाजवळ भीषण अपघात, बाप व 6 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी. पांढरकवडा घाटंजी मार्गावरील साखरा गावालगत 14 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ट्रक आणि चारचाकी वाहनामध्ये झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या 6 महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथून घाटंजीकडे जाणाऱ्या ट्रकची आणि साखरा गावाकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की चारचाकी वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले. या अपघातात साईकिरण गुरगुल्ला, वय 32, आणि त्यांची 6 महिन्यांची मुलगी हंसिका साईकिरण गुरगुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का साईकिरण गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतकांचा परिवार साखरा येथे माहेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आला होता. कार्यक्रम आटोपून ते परत आदिलाबादकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निखिल पुंडे तसेच समाजसेवक मुज्जऊ पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी महिलेला तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.